तर भाजप 126, शिवसेना 57, राष्ट्रवादी 37 मतं. तर महायुती एकूण 220 जागांवर सध्या आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 48 जागांवर आघाडीवर आहे. कारवीमध्ये भाजपचे सुमित वानखेडे हे 7,595 मतांनी आघाडीवर आहेत. सुमित वानखेडे आघाडीवर. तर आर्वीमध्ये भाजपचे सुमित वानखेडे आघाडीवर आहेत. एकूण आकडे आपण बघतोय. भाजप 126, शिवसेना शिंदे गट 57, राष्ट्रवादी अजित पवार गट 37 जागांवर. तर काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर, ठाकरे गट 18 आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर. काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि शरद पवार असे मिळून 48 जागांवर फक्त आघाडीवर. विरोधी पक्षनेता देखील होऊ शकत नाही. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सगळ्यात खराब प्रदर्शन. राष्ट्रवादी केवळ 11 जागांवर या ठिकाणी आघाडीवर. तर दोन राष्ट्रवादीच्या लढाईमध्ये अजित पवार अर्थात काका विरुद्ध पुतण्या अशा लढाईमध्ये पुतण्यात या ठिकाणी सरस ठरताना दिसतोय. महाराष्ट्रामध्ये बटंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हा मोदींचा योगींचा नारा चालल्याचं दिसतंय. हिंदुत्ववादी मतं एकवटली आणि याचा फायदा महायुतीला झालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर आरमोरीमध्ये रामदास मसराम हे काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर आरमोरीमध्ये आपण पाहतोय रामदास मसराम काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. 3,913 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. त्याचा सहाय्य या पद्धतीने काम केलेलं असल्यामुळे नक्कीच आम्हाला आज महायुतीला यश येणार आहे आणि महायुती सत्तेत येणार आहे. तुमच्या मतदारसंघात तुम्ही पिछाडीवर राजा दिसता. हा पहिल्यांदा नाही, 2014 मध्ये पण पहिले 110 बूथ हे असतात ज्या ठिकाणी आम्ही मायनस असतो. त्यानंतर हळूहळू आम्ही पुढे जातो आणि अजून राज्यातली तुमच्या आघाडी आहे. तुमच्या मतदारसंघातली तुमच्या जिल्ह्यात राज्यातली सगळ्यात मोठी आघाडी आहे आतापर्यंत. हो, अशी दरवेळेस होती. पहिल्या वेळेस पण 110 बूथमध्ये 45,000 मतं मिळाली होती, आघाडी होती. दुसऱ्या वेळेस 50,000ची आघाडी होती, पण आम्ही नंतर कव्हर करू. त्या भागातील अल्पसंख्यांची जी मतं आहेत ती एक गठ्ठा त्यांना मिळतात आणि त्यामुळे आणि तिकडे पॉप्युलेशन त्यांची जास्त असल्यामुळे ते वन साईड त्यांना मतदान मिळते. महायुतीचं हे जे यश आहे ते लाडली बहिणीचं आहे का? कारण 200 महायुतीने मी तुम्हाला सांगितलं ना, 2.5 वर्षात प्रत्येक घटकाच्या लोकांसाठी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्याचं हे यश आहे.